नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2013 साली घेण्यात आलेल्या टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेमधील उर्वरित प्रश्न. मागील भागात आपण डी भागातील परिसर विभागातील काही प्रश्न बघितले होते. आज आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 140. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, कारण पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडून फिरते. दुसरं आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडून फिरते. तिसरं आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते. चौथा पर्याय आहे सूर्याचे भासमान भ्रमण. तर याचं अचूक उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यानंतर प्रश्न 142. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? कोलेरू, सांबर, क्योत्सो, उलर. तर याचं अचूक उत्तर आहे सांबर. सांबर हे गोड्या पाण्याचे सरोवर नसून ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 43. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. पदातील समान संबंध ओळखायचे आपल्याला. रायगड, अलीगड, वांद्रे, पूर्व. पर्याय आहे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे उपनगर. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई उपनगर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 144. खालीलपैकी कोणते अयोग्य विधान कोणते? इथे आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहे. पर्याय आहेत हिमबर्फ यात फरक असतो, हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात, हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असतो, अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होते. त्याचं अचूक उत्तर असणार आहे हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असतो. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 145. आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्नित आहे? पर्याय आहेत 7, 8, 9, 6. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 7. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रपती हे कार्यकारी नसतात, राष्ट्रपतीच सांगायचं आहे. पर्याय आहेत केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, देशाचे प्रथम नागरिक, देशाचे वास्तव प्रमुख, देशाचे घटनात्मक प्रमुख. याच्यात अचूक उत्तर आहे देशाचे वास्तविक प्रमुख नसतात. 147. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची, 3 समवर्ती सूची, 4 विशेष सूची. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समवर्ती सूचीमध्ये. प्रश्न क्रमांक 48. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? खाली जे पर्याय दिले त्यात गटात न बसणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिला आहे जागतिक आरोग्य परिषद WHO, जागतिक व्यापार संघटना WTO, अन्नधान्य व कृषी परिषद FAO, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक परिषद युनेस्को. तर याचं अचूक उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना. त्यानंतर प्रश्न बघू 149. इतिहास विषयाच्या त्रिमध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खाली विधान दिले त्याचे बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय अ आहे प्राचीन अर्वाचीन मध्ययुगीन भाग पडल्यास त्याच स्थानानुसार संचालना म्हणतात. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पडल्यास त्या विषयानुसार संरचना करतात. त्याचं उत्तर आहे पर्याय आहे ते फक्त अ, फक्त ब, फक्त अ आणि ब कोणतेच नाही. याचं उत्तर आहे फक्त ब. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 150. खालील परिस्थिती घटकातील कोणते विधान बरोबर आहे? पाऊस, वादळ, भूकंप भौतिक घटक आहेत. पर्याय क्रमांक 2 पर्वत, नदी, समुद्र भौगोलिक घटक आहेत. पर्याय 3 गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत. पर्याय क्रमांक 4 निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत. त्याचं उत्तर आहे गाव व शहरे हे सामाजिक घटक आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.